पंख सिर्फ हवा में उड़ान नहीं भरते, जिनकी हिम्मत होती है वही आसमान छू लेते हैं। तेल के बिना दीपक नहीं जलता, तेल के बिना दीपक नहीं जलता, शिव के बिना मोती नहीं पलता। तेल के बिना दीपक नहीं जलता, शिव के बिना मोती नहीं पलता। आप मानो या ना मानो, एमडी सर और एमडी मैडम के बिना प्रोग्राम प्रेरित नहीं होता, प्रेरित नहीं होता, प्रेरित नहीं होता। ठीक आहे आणि बिल ऑफ प्रोसेस, बिल ऑफ मटेरियलचं लिंकेज हे लावण्याची गरज आहे, एक भाग. दुसरा भाग इंजिनिअरिंग फंक्शन हे खूप वीक आहे. इंजिनिअरिंग फंक्शनमध्ये जे काही ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे त्या म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनप्रमाणे त्या ॲक्टिव्हिटी होत नाहीत. कारण आता तुम्ही बघताय की गेल्या टेक्नॉलॉजीची ॲडिशन आपण 2010-11ला सुरू केली. ड्रॅगनमध्ये आपण जेव्हा एंटर केलं तेव्हा आपण टेक्नॉलॉजीला ॲडिशनला सुरुवात केली. मग आपण अंडर कॅरेज बनवले, आपण डिफेन्ससाठी काही कॉम्पोनंट केले आणि आता ड्रॅगन इज गोईंग इन नेक्स्ट लेवल्स, ओके, इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन. म्हणजे आता एरोस्पेसचे पार्ट बनले. आताच वर्मा सर सांगत होते की आता ते ऑफिसर आता कुठे जाऊन आले, ते याचे पार्ट बनवणार, काय तुमचे टर्बाईनचे काही पार्ट बनवणार, 5 ॲक्सिसला जाणार. सो तिथं टॉलरन्सेस जे ते मायक्रॉनमध्ये तुमच्या लक्षात ना. सेम गोष्ट तुम्हाला शारदने पण सांगितली की शारदच्या आता कस्टमर जो आहे ट्रम्पसारखा, तो क्रिटिकल कस्टमर आहे. त्या क्रिटिकल कस्टमरला थोडंसुद्धा डेंट म्हणा, डॅमेज म्हणा, म्हणजे क्वालिटी इश्यू इन टर्म्स ऑफ तुमचे बेसिक वेल्डिंग बिल्डिंग तर ॲक्सेप्टेबल नाहीच. परंतु ह्या लेवलच्या याला आता ऑर्गनायझेशन शिफ्ट होते आहे. नेक्स्ट तुम्ही आता ऑरिकचं एक थोडक्यात आपण ऐकलं. ऑरिक इज अ जॉईंट व्हेंचर ऑफ यशस्वी अँड भारती फायर, 2 कंपन्यांचं जॉईंट व्हेंचर आहे. आपण जिथं एकटं काही काम करू शकणार नाही किंवा करायला आपल्याला हे नाही, अशा प्रकारचे जॉईंट व्हेंचर्स आपण आता फॉर्म करणार आहोत. आता हे आपलं पहिलं एफर्ट आहे. याच्यामध्ये सगळी टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन आपल्या टीमसाठी कम्प्लिटली नवीन होती, त्यांच्यासाठी कम्प्लिटली नवीन होती. परंतु दोन्ही साईडच्या टीम, मेनली अद्वैत सर, राकेश, यन वर्माजी आणि निनाद सर यांचा कम्प्लीट प्लांट लेआउट बनवण्यापासूनचा जो इनपुट आहे, त्याच्यापासून आत्ता जे प्लांट जो असतं एस्टॅब्लिश करतोय मंगेश आहे, रावसाहेब, अमितेश आणि बाकी सगळी टीम नवीन आहे. त्यांना सिलेंडर लाईनमधला एक्सपिरियन्स आहे, पण सिलेंडर प्रोडक्शन विथ ऑटोमोटिव्ह स्टँडर्ड्स, विथ ऑटोमोटिव्ह इनपुट्स ह्याची त्यांना आता प्रॅक्टिस आता हळूहळू होती आहे. प्लांट अतिशय सुंदर झालेलं आहे, स्टेट ऑफ दॅट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. ऑरिकची टीमनी जरी तुम्हाला इन्व्हाइट केलं तर जरूर जाऊन बघा. मलाही कधीतरी इन्व्हाइट करतात, मी अधूनमधून जात असतो, परंतु इट इज वर्थ व्हिजिटिंग. त्यामुळे ऑर्गनायझेशन इज थिंकिंग ॲट अ डिफरंट लेवल.